नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विभागाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, बंद करा, बंद करा, बंद करा। शिक्षण आयुक्त तुम काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो, शिक्षण आयुक्त तुम काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो। या मनमानी कारभारांचं करायचं काय? खाली डोकं वर। अक्षरशः महाराष्ट्रातलं प्रशासनातलं दुसरं बीड कुठलं असेल तर नवी मुंबई महानगरपालिका आहे। या महानगरपालिकेमध्ये असे अधिकाऱ्यांमधले आका बसलेले आहेत आणि ते आका काल एक जी दुर्घटना घडलेली आहे ती खरी हत्या आहे। ज्या प्रशासनाने 1 करोडच्या वरती कुठलंही निवेदन न काढता त्या ठिकाणी ज्या सहलीवरती खर्च करायचा असतो तो त्या प्रकरणामध्ये कुठलंही टेंडरिंग न करता डायरेक्ट टेंडर दिलेलं आहे आणि ते टेंडर देऊन हा टेंडर देण्याचा किंवा बाकीचा प्रश्न नाहीये, लोकांच्या जीवाशी खेळून पैसा कमवण्याचं काम ही महानगरपालिका आणि इथले ठेकेदार कसे करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला सांगतो। आज एक निष्पाप जीवाचा इथं यांनी निर्गुणपणे हत्या केलेली आहे। इथल्या लहान मुलांना म्हणजे त्याचं वय काय आहे 14 वर्ष असताना अशा कुठल्याही ट्रिपला कुठल्या सहलीला घेऊन जाण्याचे अधिकार या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नाहीयेत। तसे JRs आहेत त्या पद्धतीच्या सगळ्या तिथं नियम आहेत। असं असताना या ठिकाणी या शासनाने या प्रशासनाने फक्त पैसे खाण्यासाठी लोकांचे जीव घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या राईड्समध्ये या 14 वर्षाच्या मुलांना बसवलं गेलेलं आहे। त्यांचा जीव इतका छोटा असताना त्या राईड्समध्ये घेऊन त्याला अटॅक तिथं आलेला आहे आणि याचा सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करण्याचा आम्ही या ठिकाणी पोलिसांना तक्रार करणार आहोत आणि आयुक्त यांनी या शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करणं गरजेचं आहे आणि यापुढे या महानगरपालिकेमध्ये असले धंदे खपून घेतले जाणार नाहीयेत। आयुक्तांना याच्यामध्ये आज त्यांना माहिती झालंय की अशा प्रकारे आपल्याला जाब विचारायला कोणतरी येणार आहे म्हणून आयुक्त साहेब स्वतः आले नाहीयेत तिथं आणि अशा प्रकारे जर का तुम्ही चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असाल तर या बीडमध्ये जी प्रकरणं झाली तर तशी या नवी मुंबईमधली सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचं काम आता आमच्या माध्यमातून होईल। आमचे जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, इतर सगळे पदाधिकारी असतील स्वतः घटनास्थळी जाऊन आले, तिथली पाहणी केली। त्या मुलाचा अक्षरशः नवी मुंबई महानगरपालिकेने खून केलेला आहे। कुठल्याही क्रायटेरिया नसताना त्यांना सहलीला जाऊन घेण्याचं कारणच नव्हतं। फक्त आम्हाला त्या सहलीच्या टेंडरमधून पैसे मिळाले पाहिजेत, आम्हाला यांना कमिशन मिळालं पाहिजे म्हणूनच हे काम केलेलं आहे।